हॅलो फॅमिली, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर आज आहे गुरुपुष्य अमृतचा दिवस, म्हणजे खूप स्पेशल दिवस आहे। आजच्या या शुभ दिनी आमच्या खंडाळ्यामध्ये श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेने खंडाळ्यामध्ये मठाची स्थापना झालेली आहे, त्यांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। तर मी तुम्हाला माझ्यासोबत त्या मठामध्ये दर्शनासाठी नेणार आहे। आज तिथे हळदीकुंकवाचा कार्यक्रम आहे। माझी मैत्रीण आणि आम्ही सगळे दर्शनासाठी तिथे जाणार आहोत, हळदीकुंकवासाठी जाणार आहोत। तर तुम्ही सगळे तयार आहात ना? तर चला मग आम्ही निघालो आता मंदिरात जायला, आणि मंदिराचं लोकेशन काही आम्हा दोघांना माहिती नाही आहे। तर आम्ही विचारत जाणार आहोत की नेमकं मंदिर कुठे आहे, मठ कुठे आहे। चला मग शोधा मठ। आणि फायनली आम्ही ॲड्रेस विचारत पोहोचलो खंडाळ्या येथील आदर्श नगर येथे। आणि तिथे पोहोचता तितकं सुंदर असं दृश्य दिसलं आम्हाला। रांगोळ्या काढलेल्या रस्त्यावर, दोन्ही बाजूंनी छान लाईटिंग लावली होती। खूपच असं सुंदर असं प्रसन्न असं वातावरण तिन्ही सांजेला वाटत होतं। आणि अशा प्रकारे आम्ही मठमध्ये पोहोचलो होतो। इतकं सुंदर हे मठ बनवलेलं होतं ना, एंट्री करताच इतकं पवित्र आणि इतकं प्रसन्न वाटायला लागलं। इतक्या त्या वातावरणामध्ये इतकं पावित्र्य होतं ना, खरंच। स्वामींचं तेज त्या संपूर्ण मठामध्ये पसरलेलं होतं। प्राणप्रतिष्ठेनंतर तर स्वामींच्या मूर्तीमध्ये खरोखर प्राण आलेले होते, आणि त्यांचे असे पाणावलेले डोळे, इतकी मनमोहक अशी त्यांची ही मूर्ती, अप्रतिम सुंदर। खूपच भक्तिमय अशा वातावरणामध्ये आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं स्वामींचे। भक्तांची रांग तुम्ही बघू शकता। आणि तुम्ही जवळपास जर राहत असाल खंडाळ्याच्या, तर नक्की दर्शनाला या। आणि स्वामींच्या दरबारातनं कधीच कोणी खाली हाताने जात नाही। भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे असं ते म्हणतात। तर खरोखर फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा, ते नेहमी तुम्हाला साथ देतील। त्यानंतर वेळ होती ती हळदी कुंकवाची। तिथल्या बहिणींनी सगळ्या येणाऱ्या प्रत्येक महिलेला हळदी कुंकू आणि ओटी भरून त्यांचा सन्मान केला होता। खूप छान असं त्यांनी ऑर्गनाईज केलं होतं सगळा कार्यक्रम। जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि हां, कमेंट करायला तर अजिबात विसरू नका। तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटतात ते नक्की कमेंट्समध्ये सांगा। असा सुंदरचा सभामंडप हा सजलेला होता, आणि सगळेजण वाट बघत होते की भजन चालू होण्यासाठी। आणि प्रत्येक भक्तगणाला महाप्रसादाची व्यवस्था तिथे केलेली होती। आणि इथे प्रत्येक गुरुवारी महाआरतीचा आणि महाप्रसादाचा लाभ भक्तगणांनी घ्यावा असे ते विनंती करत होते। आणि आता सुरुवात होणार होती ती म्हणजे भजनाची। आणि आता वेळ होणार होती ती म्हणजे आरतीची।
आरतीनंतर तर मी अगदी स्वामीमय झाले होते. तुम्ही लवकरच भेट द्या स्वामीच्या मठाला. श्री स्वामी समर्थ. भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.